मंडळाची देखील उत्कृष्ट सुरुवात. रोहित चापा गोलंदाजी मार्फत पहिलं षटक हाताळताना पहिला बॉलवर सुंदर स्वागत. कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. गंग्या यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बॉल मात्र पहिला दिसलाय गंग्या यांना. आता मात्र पहिलाच सुरेख फटका. रोहित छापा यांचा काटा उडवलाय सीमारेषा पार. खन परत एकदा उत्कृष्ट फटका साहिल यांच्या बॅटमधनं. पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे. सीमारेषा पार खणखणीत चौकार. साहिल यांच्या बॅटमधनं दुसरा मोठा फटका. सिरीजचा किताब जिंकलेला. मात्र आता साहिलने सुंदर स्वागत केलंय. पहिला 2 बॉलवर 2 मोठे फटके. 10 धावा धावफलकावर लगावल्यात. आता मात्र फटका फसलाय. कव्हरच्या दिशेने टोलावलाय मात्र नो मॅच लँड मध्ये आणि सीमारेषा पार चौकार. गोल्डन ईगल या संघाची खरोखर साहिलने रोहित चापाचा काटा किर्र केलाय. धावा झाल्यात त्या मात्र 15 या धावफलकावर जाऊन पोहोचले. आता मात्र सुरेख चेंडू तितका सुरेख सन्मान. 1 धावा पंचांकडनं घोषित. सॉरी, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र धावा झाल्यात 16. आता मात्र सुंदर चेंडू. शेवटचा निर्धाव चेंडू टाकून आपल्या षटकाची सांगता करतोय. 1 षटकाखेरीज धावा झाले 16. आता मात्र थोडासा आपण सत्कार समारंभ घेऊया. ग्लोबल स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीचे डॉक्टर सचिन शिंदे सरांचं येथे सत्कार समारंभ करणार आहे. त्यांच्या नावावर देखील खूप सुंदर इतिहास आहे. त्यांनी 5 वर्षात त्यांनी तब्बल 6000 मुलांना स्विमिंग शिकवलंय. खरोखर त्यांचं कौतुक करावं लागेल. इतिहास असाच घडतो मित्रांनो. मराठी माणूस डॉक्टर पहिलं षटक सुंदर. आता याला रोहित चापा मात्र 16 धावा दिल्यात आणि दुसरं षटक हाताळताना जय कृष्णा. स्ट्राईकवर असणाऱ्या परेस परत साहिल. छोटा पॅकेट बडा धमाका. दररोज या मैदानात खेळणारा साहिल आज दाखवून देतोय प्रॅक्टिसचं महत्व काय असतो. प्रत्येक क्रिकेट रसिकांना माहिती आहे. जो प्रॅक्टिस करतो तोच सुरेख खेळतो. मात्र आज त्याचंच प्रदर्शन आपल्याला मैदानात बघायला मिळतंय. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय लेग साइडच्या दिशेने. 1 धाव घेण्यात यशस्वी. खरंच शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू.
चला मॅचला घाई करायची आहे थोडी. आता मात्र स्ट्राइक वर आले आकाश उर्फ नट्टू. फुलटॉस चेंडू आणि पंचांनी दंडित केलंय. नो बॉलचा इशारा. सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र गल्लत झाली आहे आणि खरंच चान्स मिळालाय साहिल यांना. नो बॉल होता मात्र रनआउटची संधी होती. नो +2. खरोखर मोठा मासा जाळ्यात गावलेला मात्र जाळ काही फाटलेलं आणि मासा निसटला. खरोखर आर्थिक क्रीडा मंडळाची अशी अपेक्षा नव्हती. तर होल्ड करायची मॅच सर. बीमर आहे. सॉरी चुकीची दुरुस्ती. बीमरचा नो दिलेला आहे. आता मात्र सुरेख फटका मिड ऑफच्या दिशेने खेळला आणि परत एकदा चूक झाली आहे. खरोखर आज मात्र साहिलचा दिवस आहे. साहिल यांनी आज अंबा मातेच्या मंदिरात नारळ दिलाय. खरोखर तिसरा चान्स त्याला मिळालाय. नशीब देखील बहादुरांचा साथ देत. मात्र ही फ्री हिट होती तरी देखील झेल सोडलाय. गंग्याचं वातावरण जरा गरम झालंय मैदानात. परत एकदा फुल टॉस चेंडू मात्र फुल टॉसला टॉस केलंय आणि पाठवलंय सीमा रेषा पार. आणि पंचांनी दोन्ही हात वर करून निर्णय दिलाय. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे. आकाश पंचांनी घेतलेला निर्णय अंतिम राहणार आहेत. थांब ना घेतील ना निर्णय. प्लीज प्लीज थोडंसं सहकार्य करा. हॅलो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित प्रजासत्ताक दिन हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पर्व 8व साहेब चषक 2025 आजचा दुसरा दिवस क्रिकेट सामन्यांचा. या सामन्याला उपस्थित असलेले आमचे मित्र अमित, तसेच डॉक्टर शिंदे, तसेच माझे सहकारी मित्र विभाग क्रमांक 4 चे चिटणीस प्रमोद वरेकर, गणेश केळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी साहेब फाउंडेशनच्या वतीने त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दोन्ही संघांना विनंती आहे पंचांनी घेतलेला निर्णय याचा सन्मान करायचा आहे. सविन रेगुंडा जर कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. सविन रेगुंडा. पंचांनी डिक्लेअर घोषित केलाय. चला धन्यवाद दोन्ही संघाचा. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय लेग साइडच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि प्रयत्न देखील सुंदर सुंदर आणि अति सुंदर. मात्र पंचांनी बरोबर ओळखलंय एक रन शॉट आहे. साई यांनी दुसरी धाव घेताना मात्र घाई केलेली, कारण त्यांना माहित होतं एकदा वाचलोय, दोनदा वाचलोय, मात्र तिसऱ्यांदा माझ्याकडे संधी नसणार आहे आणि एक शॉट धाव घेतली.
धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र आता धाव संख्येवर 24. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर खेळी चालू आहे आकाश आणि साहिल यांच्या मार्फत. चैतन्य यमूल, निलेश पडेलकर, सविन रेगुंडा तिघांनी पण व्यासपीठावर यायचे. खरोखर दोघांच्या मार्फत आपल्याला सेन्सेबल क्रिकेट बघायला मिळतंय मैदानात. प्रत्येक बॉलवर हल्ला चढवण्याची काही गरज नाहीये. खराब बॉलला ते साहेब सह्याद्री फाउंडेशनचे उपाध्यक्ष व आमचे मित्र सविन रेगुंडा यांना विनंती करेन की डॉक्टर शिंदे यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. एक आता मात्र डिक्लेअर झोन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय बॅटची कडा घेऊन. डेकोरेटर चाळके. दुसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या झाल्या त्या मात्र 25 रन्स ऑन द बोर्ड. परत फुलटॉस चेंडू पंचांनी दंडित केले आणि एक धाव घेऊन पूर्ण दुसऱ्या धावेत एक. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटं दिली गेलेली आहेत. साहिल यांचा तसे चैतन्य यमूल यांना मी विनंती करेन की त्यांनी अमित यांचं स्वागत करायचं आहे शाल व गुच्छ देऊन. आरती क्रीडा मंडळाचे शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. त्यांनी टायमर कडे महेश यांचं स्वागत करतील. तसेच अमित यांचं पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजक शिवसेना प्रमुख वंदननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तसेच आमचे जयंती सहकारी मित्र साहेब चषक रोहिदास समाज पंचायत विभाग क्रमांक 4 चे चिटणीस यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. निलेश पडेलकर. निलेश तसेच गणेश केळकर. मयूर काळे. परत एकदा फटका फसलाय. आता मात्र परत एकदा चूक झाली आहे आणि झेल मात्र सुटलाय. खरोखर साहिल यांचा आज दिवस आहे. मी बोलल्याप्रमाणे बहादुराची साथ देता नशीब देखील खरोखर धावा जाऊन पोहोचतायत. त्या मात्र आता 30. 2 षटका अखेरीस धावा झाल्या 30. यानंतरचा होणारा सामना SBRP विरुद्ध मातृभूमी क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ते तयार राहायचंय. आता एका हाफ नंतर तुमचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 30 रन्स ऑन द बोर्ड. टाइम आहे. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. मॅच चालू करायचे पंच. 3 मिनिटात जर ही ओव्हर संपली नाहीये तर वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आला विघ्नेश कस्तुरी. स्ट्राइकवर असणारे परत एकदा आकाश. काय होणार हा सामना. कस्तुरी विरुद्ध आकाश. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल. फटका फसलाय आणि
सुंदर झेल छापा अँड छापा कंपनी उर्फ ब्रावो यांच्या मार्फत खरोखर निलेश यांना बघितलं तर ब्रावोची आठवण येते. वेस्ट इंडिजचा जो ब्रावो. चला मॅच कडे लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय अभिषेक. हा देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे, मात्र थोडीशी लेट संधी मिळाली आहे. बघूया काय करतोय अभिषेक. आता मात्र पंचांचा स्वेर इशारा पंचांकडनं दंडित केला जात आहे. वाईट +1 म्हणजेच 2 धावा मिळतील. खरोखर सुंदररित्या ही मॅच सुरू आहे. यानंतरचा होणारा सामना SBRP विरुद्ध मातृभूमी. शेवटचा कॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अभियनचा, मात्र फटका फसलाय आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. खरोखर हे निर्णायक क्षण, ही एक अभूतपूर्व दिवस. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त साहेब चषक 2025. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू, मात्र झेलबाद मधुकर छापा. छापा अँड छापा कंपनीचा स्ट्रायकर म्हणजेच मोठा गडी याने एक उत्कृष्ट झेल घेतलाय. डीजे यश, सॉरी ओम. पहिलाच फटका डिक्लेअर झोन कडे खेळलाय ओम यांच्या बॅट मधनं. मी बोलल्याप्रमाणे 15 मिनिटात 3 षटक संपवायचे होते, मात्र आरती क्रीडा मंडळाला लेट झालाय. मात्र 4थ्या षटकात त्यांना पेनल्टी दिली जाणार आहे, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. पेनल्टी म्हणजे 4थ्या षटकात फक्त 4 खेळाडू ते बाहेर लावू शकतात. आकुटप्याचा चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. लेग साइडच्या दिशेने टोलावलाय. निलेश यांच्या हातात जाऊन बॉल स्थिरावतोय. 1 धाव घोषित. धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र आत्ता 33 ऑन द बोर्ड. तिसरं षटक अजून देखील संपलं नाहीये. अतिशय हळूवार गतीने षटक हाताळत आहेत, त्यामुळे त्यांना दंडित केलं जात आहे. चला आरती क्रीडा मंडळ, तुमच्यामुळे पहिलाच उशीर झालाय. अजून एक पेनल्टी लावली जाईल, नाही तर 3च खेळाडू बाहेर लावायचे. आता पंचांनी दंडित केलंय. नो बॉल. फटका फसलाय. फटका हवेत आहे, मात्र चान्स मिळणार आहे. नो बॉलचा इशारा आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी.
35 आणि फ्री हिट असणार आहे ओम साठी. सॉरी 36 धावा धाव फलकावर लागल्यात. ओम साठी पंच पकवानाचं ताट असणार आहे म्हणजेच फ्री हिट. काय करतोय बघूया ओम. हो आखूड टप्प्याचा वेगवान गतीचा चेंडू तितका सुरेख लेग साईडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने खेळला. एक धाव घेऊन पूर्ण आणि आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल आणि ओम यांना तंबूच्या मागे परतायला लागणार आहे. फक्त 4 खेळाडू तुम्ही बाहेर लावू शकता आणि अजून देखील 5 मिनिटं जर लेट झाला तर अजून एक प्लेअर आत घेतला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर त्वरित मॅच सुरू करायची आहे कारण आज आपल्याला तब्बल 15 मॅचेस खेळवायचे आहेत मित्रांनो आणि आज आपल्याला फक्त वेळेचं बंधन आहे. काल सॅटरडे होता काही प्रॉब्लेम नव्हता मात्र आज संडे आहे. उद्या सर्वांना कामावर जायचं आहे त्यामुळे आज वेळेचं बंधन असणार आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. स्ट्राइक वर असणारा एक सेट फलंदाज सुरुवातीपासून धडाकेबाज दिसणारा मैदानात रनांचा धुरळा उडवणारा साहिल. मधुकर छापा वैयक्तिक 4थं षटक घेऊन आलाय. आखूड टप्प्याचा चेंडू आता मात्र सुंदर फटका मात्र डिक्लेअर झोन आहे. खरोखर साहिल यांचं कौतुक करावं लागेल. रखरखत्या उन्हात सुंदर फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी झटतायत. खरोखर गोल्डन ईगल या संघाचं कौतुक करावं लागेल. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. एक चेंडू अखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 38. आता मात्र सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गंगाधर यांच्या डोक्यावरून सीमारेषा पार खलखलीत चौका. खरोखर सुंदर फलंदाजी. धाव संख्या झाल्या ती मात्र 42 ऑन द बोर्ड. चला घाई करायची आहे. चला लवकर शेवटचे 3 मिनिटं उरलेत. अजून देखील 5 चेंडू टाकायचे आहेत. टाइमपास मित्रमंडळ. परत एकदा सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि झेल बाद. आता मात्र मधुकर छापा यांच्या आपण बघितला जय संतोषी माता क्रीडा मंडळाचा एक निखिल वर्मा, त्याचप्रमाणे गोल्डन ईगलचा देखील एक निखिल वर्मा. मात्र हा डाव कुऱ्या हाताचा आहे. मधुकर छापा यांना पारितोषिक आलंय प्रणव चन्ना यांच्याकडनं. मधुकर छापा यांनी जर हॅट्रिक घेतला तर 555 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर तेलुगू माणूस एका दुसऱ्या तेलुगू माणसाच्या मागे कसा उभा असतो एक सुंदर उदाहरण. आता मात्र सुंदर कवसला खेळलेला चेंडू एक
धाव संख्येत दोन्ही भर धावा झाल्यात त्या मात्र आत्ता 44. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. 2 मिनिटं राहिलेत शेवटची. आता मात्र पंचांनी दंडित केलाय. स्क्वेअर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्सचा देखील एक कॉल दिला जातोय मधुकर छापा यांना. आता मात्र निलेश छापा यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. मोठी धाव संख्या लगावली 45 धावा. आता मात्र सुरेख फटका, मात्र डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय. खरोखर मूर्ती लहान पण कीर्ती महान. निखिल वर्मा, वर्मा अँड वर्मा सन्सचा हा एक छोटा खेळाडू. धाव संख्या वर्मा बानम, राम बानम. बॉल हुकलाय, मात्र एक चोरटी धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या झाल्यात 47 आणि 48 धावांचं लक्ष आरती क्रीडा मंडळाला दिलंय. मी श्री संतोष दादा उनवरकर यांना विनंती करतोय, आत्ता होणारा मॅचचा नाणेफेकीचा कौल उडवायचा आहे. आत्ता यानंतरचा होणारा सामना SBRP संघ BDD चाळ 107 त्याविरुद्ध मातृभूमी क्रीडा मंडळ 113 व 114. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही मित्र पक्ष आज पहिल्याच मॅच मध्ये आमने सामने. श्री संतोष दादा उनवरकर यांना विनंती करतोय, टॉस उडवायचा आहे. चला संतोष दादा उनवरकर यांना विनंती करतोय, सॉरी शिंदे, डॉक्टर शिंदे. आणि टॉस विन आहे मातृभूमी क्रीडा मंडळ. खरोखर वरळी, मुंबई, कोकण या राज्यात खेळणारा हा खेळाडू मातृभूमी क्रीडा मंडळाचा कर्णधार. कसं वाटतंय आज तुला या मैदानात खेळताना? आयोजनाबद्दल काय बोलशील? खूप चांगलं वाटतंय आणि असंच आयोजन होत राहिलं तर वरळीचं क्रिकेट पण पुढे जाईल. काय निर्णय घेणार आहेस? आम्ही पहिली बॉलिंग करू. धन्यवाद. त्याचप्रमाणे SBRP संघाचा कर्णधार किशोर दादा, एका हसनमुख खेळाडू. आज देखील तू टॉस हरलायस, मात्र काय निर्णय घेणार होतास जर टॉस जिंकला असतास? आम्ही चेसच केली असती. ओके, म्हणजे हवं ते मिळालंय. मात्र दोन्ही संघांना माझ्यातर्फे व शिवसह्याद्री फाउंडेशन तर्फे शुभेच्छा. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अरे मध्ये मध्ये ब्लँक होतो. चालेल. कौतुक करण्यापेक्षा निंदा करणारी माणसं आपल्या जवळ असली तर माणूस पुढे जातो, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. खरोखर साहेब सह्याद्री फाउंडेशनचा देखील तितकाच आभार. 2 दिवस मला समालोचनाची संधी दिली, त्यांचा देखील आभार. खरोखर सतीश सुदामिनरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे वरळीकरांसाठी एक मोठं स्वप्न, म्हणजेच जांभुरी मैदानात दिवस रात्र खेळवले जाणारे हे टुर्नामेंट. खरं तर सतीश दादा दरवर्षी हे टुर्नामेंट खेळवतो, मात्र आज आमच्या आग्रहामुळे या 2 वर्षात हे
या वर्षी हे टुर्नामेंट खेळवले गेले, दिवस रात्र टुर्नामेंट, आणि आज हे मी साकार करून दाखवणार ही शपथ घेतली आहे. मात्र सुंदर वरळीकरांचा देखील प्रोत्साहन आम्हाला भेटतोय. त्याचप्रमाणे मॅचला सुरुवात करायची आहे. चला, टाइमर ऑन आहे. पहिला चेंडू, फुल टॉस चेंडू आणि फिल्डरच्या डोक्यावरून जाते. मात्र केदार यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवर सुंदर चेंडू होता, मात्र कस्तुरी यांना फुलटॉस चेंडूचा टॉस काही घेता आला नाही. मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल. सलामीचे फलंदाज कस्तुरी आणि रोहित छापा. त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्फत आपण बघतोय साहिल. छोटा पॅकेट बडा धमाका. 4 ओव्हर याच खेळाडूंनी फलंदाजी केली. मात्र गोलंदाजी मार्फत पण पहिल्याच ओव्हरवर बघतोय खरोखर दररोज सराव करण्याचा हा अनुभव, आणि या अनुभवातून आपला संघ पुढे नेतोय. आता मात्र सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. 1 धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र पोलीस परिवारामध्ये ज्या खेळाडूंनी मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकलेला असा रोहित छापा याचा कौशल्य आहे. गोलंदाजी राईट हँडनी करतो व फलंदाजी मात्र डावखुऱ्या हाताने करतो. रोहित छापा खरोखर हा आमचा चांगला मित्र आहे. आज बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. हो, पहिला सुरेख चेंडू मात्र पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. वारंवार उजव्या यष्टी काय पाहिजे. आता मात्र बॉल उसळी घेत सरळ शरीराचा भेद घेतोय. निर्धाव चेंडू. साहिल यांचा कमबॅक. आता मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव घेऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. कृपया डगआउट मधले असलेल्या प्रेक्षकांना मी विनंती करतोय, प्लेयर्स लोकांना जागा द्या प्लीज. विनंती आहे हात जोडून, कारण डगआउट हा प्लेयर्स लोकांना बनवलाय. सर्वांनी थोडंसं सहकार्य करा. व्हॉलेंटियर्स तिकडे फक्त लक्ष द्यायचं आहे, कारण इथे कंप्लेंट येते डगआउट मध्ये बसायला जागा नाहीये. प्लीज थोडीसं सहकार्य करा. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव घोषित. कृपया डगआउट मध्ये लक्ष द्यायचंय. सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, मॅच खेळणाऱ्या खेळाडूंना जागा द्यायची प्लीज आणि प्लीज. हात जोडून नम्र विनंती. चला, परत एकदा कस्तुरी स्ट्राइक वर आहे. गोलंदाजी मार्फत साहिल सज्ज. फुल टॉस चेंडू पंचांनी दंडित केलंय. हवेत आहे चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स केदारच्या हातात आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. नो +2 म्हणजेच 3 धावा या चेंडूवर. आणि आता मात्र फ्री हिट असणार आहे. सॉरी 1 शॉट. नो आहे. आत्ताच्या चेंडूवर फक्त 2 रन भेटतील, कारण 1 शॉर्ट रन आहे. चला, धन्यवाद सर्व प्रेक्षकांचा. मॅचला सुरुवात करायची आहे. उत्कृष्ट फलंदाजी करून गोल्डन ईगल या संघाने तब्बल 48 धावांचा टार्गेट दिलाय. फ्री हिट आणि फ्री हिट.
विघ्नेश आणि सुंदर झेल निखिल यांच्या मार्फत ऑस्ट्रेलिया स्टाईल कॅच पकडली आहे. खरंच छोटा पॅकेट बडा धमा. नीलेश छापा उर्फ ब्राओ. नीलेश छापा हा देखील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. काय करतोय बघायचंय. फुलटो चेंडू आणि टॉस केलाय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. चला मॅचला त्वरित सुरुवात करायची. परत एकदा सुंदर फटका. नीलेश छापा यांनी गोलंदाजाचा काटा खिर्र केलाय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. जर हा बॉल षटकार मारला तर मधुकर छापा यांच्याकडनं तब्बल 555 रुपयाचा पारितोषिक आलाय. सलग 3 षटकाराला नीलेश छापा यांच्याकडनं यांना षटकाराचा सॉरी बॉल घ्यायचा आहे. मॅच बॉल. चला हॅट्रिक षटकार मारतोय का नीलेश छापा. पुरस्कृत साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित प्रजासत्ताक दिन हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त साहेब चषक 2025 या सामन्यात उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र गटप्रमुख प्रवीण गिरकर व त्यांचे सहकारी साहेब सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. मी बॉबी यांना विनंती करीन की प्रवीण गिरकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. उत्सव पवार तसेच आमचे दुसरे सहकारी अमित नाईक युवा सेना उपशाखा अधिकारी यांचं स्वागत करतील आकाश दुबे. धन्यवाद.
हॅलो, वैभव इनरकर कुठे असतील त्यांनी व्यासपीठासाठी संपर्क साधायचा आहे. वैभव इनरकर. बत्तीस धावा धाव फलकावर लगावलेत. आता मात्र फटका फसलाय, फटका हवेत आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. चला धन्यवाद डीजे. चला मॅचला सुरुवात करायची. 48 धावांचं लक्ष्य, 32 धावांपर्यंत पोहोचलेत. सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक धाव घेण्यास पूर्ण. सुंदर फेकी आणि धावबाद. खरोखर आकाश यांचं कौतुक करावं लागेल. सुरेख थ्रो होता, इतका सुरेख कलेक्ट केला आणि रन आउट. एक मोठा गडी बाद. चला आता मात्र नवीन बॅटर फलंदाज मैदानात दाखल झालाय, मधुकर छापा. धावसंख्या झाल्यात त्या मात्र 33. अजून देखील लक्ष अजून पार करायचंय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे, सॉरी 3रं षटक. आणि मधुकर छापा तंबूच्या दिशेने परततोय. मोठा गडी बाद.
आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. चला मॅच कडे वळायचं आहे, सुरुवात करायची आहे. रोहित छापा अजून देखील विकेट वर सज्ज आहे. मॅच कधीही. आता मात्र सुंदर चेंडू उचलून धरलाय, मात्र पंचांनी फेटाळलाय. डॉट चेंडू. आता मात्र फटका सुरेख आहे, दिशा चुकली आहे, एक धाव मिळेल. मोठा फटका खेळण्याचा वारंवार प्रयत्न सुरू आहे, मात्र प्रयत्न फसतोय. धाव संख्येत 1 भर. आता मात्र धावा झाल्या त्या 36. सुंदर फटका. आता मात्र बॅटच्या मधोमध सीमारेषा पार. खणखणीत आणि फलंदाजी मार्फत सुंदर प्रदर्शन. रोहित छापा. खणखणीत फटका. बरोबर टाइम आहे, पंचांनी सांगितलं ना, हात नाही बघितलं. 42 6 चाहिए. 2 चेंडू 6 धावा. काय होणार या मॅचचा अंत? ओ सुंदर चेंडू. आणि पंचांनी आउट दिले, रन आउट. मात्र रोहित छापा यांच्याकडे स्ट्राइक असणार आहे. अजून देखील मॅच ऑन आहे. दुसरा रन धावताना मात्र धावबाद झालाय. फलंदाजी मार्फत स्ट्राइक घेतली आहे रोहित छापा. अजून देखील मॅच ऑन असणार आहे. धावा झाल्या 43. नवीन फलंदाज परत एकदा छापा कुटुंबातला 5वा गडी छापा अँड छापा कंपनीचा. उत्कृष्ट ढोलक वादक विघ्नेश छापा यांचं आगमन झालंय. आता मात्र सर्वी धोरण आर्थिक क्रीडा मंडळाची रोहित छापा यांच्या खांद्यावर. 48 धावांचं टार्गेट आहे. अजून देखील 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. काय होणार हा सामना? या आधीचा सामना देखील असाच रंगतदार रंगलेला. 1 बॉल मध्ये 5 धावा हव्या होत्या. मात्र आता काय होतंय बघूया. कोण जिंकणार, ओम की रोहित छापा? पंचांनी दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्येत 1 भर. आता मात्र धावा पाहिजेत फक्त आणि फक्त 4. 1 चेंडू 4 धावा. गोलंदाजावर प्रेशर. आपण बघताय साहेब चषक 2025. सर्व व्हॉलेंटियर्सनी लक्ष द्यायचंय. तिकडे लॉंग ऑफच्या दिशेने प्रेक्षक बसलेत. अरे मित्रा, पडदा फाटेल. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र डिक्लेअर झोन मध्ये मारलाय आणि मॅच विन झालाय. गोल्डन ईगल